एवढीच माणसं. ए थांब. मॅडमने तुम्हाला बोलवलंय. अरे स्वीटू, तू आज इथे कशी काय आलीस? आज तर सुट्टी होती ना, तू यायची काही तशी गरज नव्हती. नमस्कार मॅडम. ओ हॅलो दादा. काही काम होतं का? मला जरा ओमकारना भेटायचं होतं म्हणून आम्ही आलो. कोणाला? ओमला? कशाला? मला जरा त्यांच्याशी बोलायचं. काय बोलायचंय? मला असं वाटतं की ओमकार हा साखरपुडा करून चूक करतो. मला असं वाटतं की ओमकारच्या मनात हा साखरपुडा करायचा नाही. म्हणजे त्यांनी हा निर्णय जरी घेतला असला तरी तो घाईत घेतलाय असं मला वाटतं. एक मिनिट, काय वाटेल ते बोलताय तुम्ही दादा? मॅडम, मला जे दिसलं, जे जाणवलं तेच बोलतोय. या निर्णयामुळे ओमकार जर खुश नाही राहू शकले तर मोमो मॅडम सुद्धा खुश नाही राहू शकणार. शेवटी ह्या सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न. सगळ्यांच्या? सगळ्यांच्या म्हणजे? हिच्या पण? तुझा काय संबंध आहे सगळे? काय ग, हिचा काय संबंध आहे सगळ्याशी? जो ओमकार त्या सगळ्यांशी आहे तो. तुम्हाला अंदाज आला असेल ना की ओमकार यांच्या मनात काय चाललंय. काय या तरुण मुलांना मनात जे काही चाललंय ना ते कळत नाही. पण हे सगळं आपण समजून घेऊया ना. आपण मोठे आहोत ना. काय बडबडताय तुम्ही दादा? ओमकारच्या मनातलं आपण मोठे आहोत एक मिनिट. तुला असं वाटायला लागलंय का की ओमकार तुझ्या प्रेमात बिमात पडलाय? काय ग तुला? ओ गॉड, आय कांट बिलीव्ह इट. कशी असतात ना माणसं, थोडंसं प्रेमाने वागलं की वाटेल ते समजतात. ऍक्च्युली या सगळ्यामध्ये आमच्या ओमचीच चूक आहे. त्याचीच चूक आहे, कारण तो चांगला आहे मनाने, बिचारा एकदम साधा मुलगा आहे. सगळ्यांची प्रेमाने बोलतो, प्रेमाने वागतो आणि लगेच त्याला दया येते सगळ्यांची. नाही काय आहे, तो तरुण मुलगा आहे. तुमच्या स्वीटूशी त्यांनी केला असेल थोडासा टाइमपास, लगेच त्याचं तुझ्यावर प्रेम वगैरे असं समजू नको. परत समजू नको. आणि एक मिनिट, तसं असतं तर त्यांनी मुळात एंगेजमेंट साठी एवढी घाई केली असती का? मुळात त्यांनी होकार दिला असता का एंगेजमेंट साठी? म्हणजे ओम आणि मोमोची एंगेजमेंट झाली सुद्धा. अगं अशी बघतेस काय, दोघं लॉंग ड्राईव्ह वर गेलेत आत्ताच. मग 5 स्टार हॉटेलमध्ये लंच, मग थोडंसं फिरणार. दे विल स्पेंड टाइम विथ इच अदर. आणि मग रात्री उशिरा कधीतरी घरी येतील. रात्री येतील की नाही ते पण माहिती नाही. असा मस्त प्लॅन आहे त्यांचा. अर्थात तुम्हाला थोडासा उशीर झाला असं नाही म्हणणार मी, कारण तुम्ही लवकर आला असतात तरी सुद्धा काही फरक पडला नसता. ओमच्या मनात जे नाहीच आहे त्याची स्वप्न रंगवली आहेत तुम्ही. काय बोलणार मी? कमाल करतेस तू.
4 दिवस आमच्या घरात राहिलीस आणि स्वतःची लायकीच विसरली. आमच्याशी बरोबरी करायला लागलीस. काय वाय काय लायकी आहे तुमची? प्रत्येक आई वडिलांना आपली मुलगी रूपवान गुणवान वाटते, मान्य आहे. पण तुझा चेहरा दाखवला ना त्या दिवशी आरशात, तू कशी दिसतेस, कशी राहतेस, कशी आहेस दाखवलं ना तुला. कुठेस तू आणि कुठे आमचा ओम? मग का दादा स्वीटू, खर तर मी तुम्हाला वेलकम करायला हवं होतं आजच्या दिवशी. पण तुम्ही नको ती स्वप्न घेऊन आला, त्यामुळे मला तुम्हाला रियालिटी दाखवावी लागली. तुमची लाईफ. काय करतोस तू? पाठीला खा झाली ग, काय करू? श्रीमंत लोकांना पण येते की नाही खा? पाठीला खा जाऊ ना माझ्या. त्यांना पण येते की नाही खास? त्यांना येते, पण अशी तुमच्यासारखी नाही येत. जरा नीट वाग. हा, तुझ्यामुळे ना एक दिवस भांडा फुटेल. आपल्याला बोलवले तिथे. कोणी बोलवलं? तुझ्या डॅडींनी. कोणाचे? माझे डॅडी? तुझे. चल या 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 या. And the ring is ready. ओम बेबी कुठे आहेस तू? मला त्याच्याबरोबर खूप सारे फोटोज काढायचे आणि ते सगळीकडे पोस्ट करायचे. येतो. Oh, here he is, my darling brother. Oh, come, darling. हे बघ, या तुम्ही चूज केलेल्या रिंग्स. तू आता मोमोच्या बोटात घालायची. Sweetu, I love you. 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 बोल स्वीटू, तू माझ्या या प्रेमाचा स्वीकार करशील? आपल्यातलं अंतर खूप जास्त आहे हो, ते आपण नाही पार करू शकत. I'm sorry. आणि मोमो, ती रिंग तू ओमच्या बोटात घालायची. ओके. मग तुम्हा दोघांची एंगेजमेंट होणार, लग्न होणार. आय एम रिअली एक्साइटेड. येस. कसं आहे ना ओम, तू फार मोठ्या घरचा, श्रीमंत घरचा, म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं झालं ना तर वरच्या क्लासचा मुलगा आहेस. आपल्यातली दरी किती काही झालं तरी नाही मिटणार ओम. हे प्रयत्न सोडून दे बाळा, नको सारखं सारखं इथे येऊस. तुला जर आपलं नातं निष्ठू द्यायचं नसेल ना, त्याला मोकळं सोड. आयुष्याने जे वळण समोर आणलंय त्यावर वळ ओम. प्लीज मूव्ह ऑन. तू जा, इथे नाही कळणार कुणाला. तू जा प्लीज. Come on.
जादू कुछ कर, जादू जादू कुछ कर, जादू प्लीज कुछ करना जादू। जादू नो! अरे रिंग गेली कुठे? रॉकी! बेबी उसका नाम जादू है। मैं रॉकी हूँ बेबी। फालतू विनोद करू नकोस. तो तोंडात रिंग घेऊन गेला का बघ. जादू जादू वेट. खाली पडली कुठे रिंग? शोध. सर्चिंग बेबी. Monica, where is the ring? My engagement. Darling, you don't cry. That is some makeup खराब हुई, darling. मिळाली का जरा नीट शोध या. सर्चिंग बेबी. तू जादू घेऊन नाही ना गेला? आता काय बोलायचं सर बाकी? सर सर प्लीज तुम्ही थांबा. सर माझं एकदा ऐकून घ्या. बघा आतमध्ये जे काही झालं ना ते चुकीचंच झालं. मोमो सांग ना त्यांना. हे बघा मी समजावेन त्याला. तुम्ही असं अर्धवट सोडून निघून जाऊ नका प्लीज. मोमो सांग ना. आणि आपलं ठरल्याप्रमाणे हे बघा पेपर्स पण रेडी आहेत. तुम्ही प्लीज या डील वर साईन करा. हा मर्ज झालाच पाहिजे. आणि सर हे डील जसं माझ्या फायद्याचं आहे तसंच है ना तुमच्या सुद्धा फायद्याचंच आहे ना. सर 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 तुम्ही प्लीज असं करू नका सर. तुम्ही ऐका माझं. मी समजावे. प्लीज असं जाऊ नका तुम्ही सर. आपलं ठरलं होतं ना डील करायचंय. पेपर साईन करायचंय. मालिका तू म्हणाली होतीस डील झाल्याशिवाय एंगेजमेंट व्हायची नाही. पण आज मी तुला सांगतो एंगेजमेंट झाल्याशिवाय आपल्यात कुठलंही डील होणार नाही. सर तुम्ही प्लीज असं बोलू नका. हे बघा तुम्ही असं जाऊ नका. तुम्ही शांत व्हा सर. जस्ट ट्रस्ट मी. मोमो डार्लिंग तू तरी समजाव ना तुझ्या पप्पांना. मी बोलेन होमशी.
कशी वाटली माझी ऍक्टिंग? एक नंबर. कसे पेपर फाडून मी तिच्याच तोंडावर मारले. कशी तोंड पाडून गेली हा? मला बोलवायला आली होती. शान. हे आवडत हं? परत जा आणि मालविकाला सांग की तू तिला आणखीन एक चान्स देतेस. पण एंगेजमेंट तर तुटली ना, आता जाऊन काय उपयोग? हे तू येडीबिडी आहेस काय का? हं? हे बघ, ह्या घरात आपल्याला लुटण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. अलिबाबाची गुहा आहे, गुहा. त्याला सोडतेस तू? आणि हे पागल, आता परत ते आपल्या उल्हासनगरच्या एवढ्याशा खोपट्यात परत यायचं नाही. तू सांगून ठेवते, आम्हीच कसे वेळ राहतोय तिथे. काय आणि सॅम्पल तिकडे जाऊन कोण हसू नको ना एकसारखी. अजून तुझी एंगेजमेंट झालेली नाहीये तेव्हा तू तोंड असं तुझं उतरलेलं ठेव. काय जोरदार हात मारूया आपण. Yes. जा 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 जा. ओ 10 लाख करोड देगा. जा जा जा. अरे काय चाललंय सुटू? तू का तू ऐकून का घेतेस? गप्पा काय तू? असू दे. का? मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय. तू फक्त एका शब्दाने मला बोल, मी बघून घेतो सगळ्यांना. हे बघ, दादा काकी आता असं का वागतात मला कळत नाहीये, पण तुला नाहीये ना मान्य, मग तू बोल ना यार. या मी बोलून काही फायदा नाही यार. असा कसा फायदा नाहीये? माझं मोहितचं लग्न ठरलंय आणि मला ते करावंच लागेल. तू कोणाशी भांडणार वगैरे नाहीयेस पण घरात, पण प्लीज. ते लग्न म्हणजे काय चाललंय बघतेस ना तू. हो. मग तुझ्या एकच लक्षात येत आहे की मला नोकरी करत राहावी लागणार, काहीही करून हे पैसे उभे करायला लागणार आहेत. मी आई दादांना अजून नाही टेन्शन देऊ शकत. म्हणून तू स्वतःवर टेन्शन घेणार आहे? चिन्या, तू नको काळजी करूस, मी आहे ना, मी करेन काहीतरी. पण मागच्या वेळेला जसं तू केलं होतंस माझ्यासाठी तसं परत करायचं नाहीये. नाही, ती चूक परत नाही करणार मी. प्रॉमिस. हे जे सगळं चाललंय ना हे चुकीचं आहे. हे मला अजिबात पटत नाही, आवडत तर त्याहून नाही. या प्रत्येक वेळी आपल्याला हवं तसं नाही घडत. काही वेळेला जे समोर येतं ते मान्य करून पुढे जावं लागतं. कळलं? शांत. मॅम, मॅम, तुमच्यासाठी स्मूदी आणली होती, प्रोटीन पावडर घालून. तुम्हाला आवडते तशी. एकदा टेस्ट करून सांगाल का कशी झाली ते? तू कशाला आली आहेस इथे परत? हा? आणि कशाला ही स्मूदी बिदीची लाडी गोडी? एकदा निघून गेली होतीस ना, मग सारखं सारखं काय तुझं आमच्या घरात लोचटासारखं काय येते तू? हा? जो काही प्रकार घडला काल त्याने खूप आनंद झाला असेल ना तुला? हा? हो मॅम. हा? हो हो मॅम. ओम आणि मोमोची एंगेजमेंट? मॅम, एंगेजमेंट त्यांची झाली. मला खरंच आनंद आहे त्या गोष्टीचा. मॅम, मी परत आली आहे कारण मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. मला या नोकरीची खूप गरज आहे. आमच्या घरात पैशाची चणचण आहे जरा, तर
मोमो मॅमचं काम संपल्यावर सुद्धा माझ्याकडे वेळ उरतो, तर मला दुसरं कुठलंही काम दिलं तरी चालेल, मी करेन, पण मला खूप गरज आहे आता. तुझं डोकं ऑलरेडी फिरलंय. जे दिसेल ना ते काम कर तू, मला काही घेऊन जा काय ते. मॅम, तुम्हाला काही हवं असेल तर मला हाक मारा. दोन नऊ सात 298. काय रे चिन्या, काय झालं? दादा काकी जाम मोठी ऑर्डर घेऊन आलोय. 4 किलो शेव, 6 किलो चिवडा आणि रोजच्या 100 चपात्या. मारली की ना हॅट्रिक. काय हे इतकं रोज कोणाला हवंय? अरे काकी तुमाम खाव ना, गुटली आहे की उगिन रे हो. ए नीट सांग. अगं आपल्या समोरच्या चाळीतले देशमाने आहेत ना, त्यांना हवंय सगळं. अच्छा बरं, ह्या सगळ्या ऑर्डरवर आपण निदान 50% प्रॉफिट जरी मिळवला ना, तरी दिवसाला आपण 2,500 रुपये कमवतो. ह्याच जोमाने काम केलं तर महिन्याला 60,000 रुपये तर पक्का. त्यात 10,000 दादांचा पगार, स्वीटूचा पण पगार आहेच. 15,000 मी आणून देईन. नाही, 1 मिनिट, तू कुठून आणणार 15,000? अरे काकी कशाला टेन्शन घेते, आपण बोललो ना आणणार मग आणणार. दादा नका टेन्शन घेऊ, मेहनतीच काम करतोय. अच्छा तुम्ही ऐका ना, तर 10,000 तर बाबा पण देतील, त्यांचा चहाचा धंदा तर सॉलिड चाललाय. काय? नाही काही नाही, मी काय म्हणत होतो, तू टेन्शन घेऊ नको ग. आता हा मोहित जरी मला आवडत नसला, हा त्याला बघून जरी माझ्या डोक्यात तिरीच जात असली, तसं वाटतं की पिंपत त्याला धरून तो कसाही असला तरी त्याचं लग्न आपल्या स्वीटूशी ठरलाय, म्हणजे लग्न रापचिकाच होणार. साळवींची मान खाली जाता कामा नये. हा आता बघ कशी मी एका पाठोपाठ एक ऑर्डरची लाईन लावतो. असं करून आपण निदान महिन्याला लाखभर रुपये तरी कमवूच, मग अमिरीच अमिरी. यस. असंच जर आपण 2-3 महिने काम केलं ना काकी, तर स्वीटूच्या लग्नासाठी कोणापुढे हात पसरायला लागणार नाहीत बघ. हो रे चिन्या, तू म्हणतोयस तसं झालं ना तर खूप बरं होईल बघ. चिन्या, मला खरंच तुझं कौतुक वाटतं रे. तुझे खांदे तर मजबूत झालेत. जबाबदारीचे इतकं ओझं घेतलेस खांद्यावर. दादा ओझं कुठे, जे खांद्यावर घेतलंय ते माझंच आहे. काय तुम्ही दोघं आता बोलतच राहणार आहात की कामं पण करणार आहात? हो, चपात्यांचं झाल्यावर तुम्हाला ती पिशवी पोचवायची आहे, लक्षात आहे ना? हो माहितीये मला. दादा बाहेर खूप पुण्यात तुम्ही नका जाऊ. अहो तुम्ही घरी काकीला मदत करा. तशी आई येईपर्यंत सगळी कामं तिच्यावरच आहेत ना. मी पोचवतो सामान तुमच्या सायकलवर. हा मी आहे ना. ए चिन्या, थांब. काय ग? थांब जरा. ओ त्याला थांबायला सांगा. थांबलाय तो. काय कर. थांबा. असाच चाललाय पोर. गॅस बंद करा. थांब असाच उन्हाचा जाऊ नको. हे खाऊन जा. सांभाळून जा. हो येतो. लवकर आहे. हळू हो जा. ते खा. हो. अहो गॅस बंद केला का? काय सांगितलं होतं? प्रीतीच्या केसाला धक्का जरी लागला तरी जिथे असशील तिथून शोधून काढीन आणि मारीन तुला. याला पोलिसात द्या ना रॉकी. अब हुआ ना असली व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट. एका बाजूला यांची दोस्ती दिन ब दिन गहरी होत गेली, तर दुसऱ्या बाजूला दोन्ही फॅमिलीज मधलं स्टेटसचं अंतर त्यांना लांब नेत होतं.
बोलताना समोरच्याच्या मनाचा अजिबात विचार नाही का ग खरं? दुखावलेस तुम्हाला, वाईट वाटलंय मला. आणि असंच तू तुझ्या आईला पण दुखावतेस. सतत असं टोचून टोचून बोलत असतेस ना तिला. आधीची माझी शकू कशी होती, अशी खंबीर, पण आता मनातून अगदी खचली आहे ती, पोखरून गेली. मालविका तू विसरली आहेस का ग? तू तिला या जगात नाही आणलेस, तिने तुला या जगात आणलं. नलमावशी किती मनापासून बोलतेस ग सगळं, डोळ्यात पाणी आणून. मनाला भिडतं माहितीये. पण तुला आठवतंय, मी तुला आधी सांगितलं होतं, तुमच्यासारख्या गरिबांची आणि आमच्यासारख्या श्रीमंतांची कधीही मैत्री होऊ शकत नाही. कारण आमच्यासाठी तुमच्यासारख्या गरिबांशी केलेली मैत्री म्हणजे आमच्यावर पडलेला काळा डाग, जो आम्ही अभिमानाने मिरवत नाही. युअर डॉटर इज माय सर्वंट अँड यू विल ऑल्सो बी माय सर्वंट. यारा, प्यार का क्या है, कभी भी किसी से भी हो जाए, त्याचा काही नेम नसतो. प्यार स्टेटस नाही बघत ना.